जय हिंद मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी आपला मित्र अमित केसरकर। आता महाराष्ट्रामध्ये 2024 चालू होणार आहे आणि 2024 चालू झाल्या तुमचा एक्साइज डिपार्टमेंट म्हणजे दारूबंदी पोलीसचा जो पेपर होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यांच्याबद्दल सगळी माहिती म्हणजे जॉब प्रोफाइल काय आहे, तुम्हाला काम किती तास करायचं आहे, तुमची कामं कुठे कुठे असणार, तुम्हाला वर्दी घालायची की नाही घालायची सगळी माहिती तुम्हाला सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल नेमकं दारूबंदी पोलीस म्हणजे काय। तर सुरुवातीला मित्रांनो मी सांगतोय मुलांना आणि मुलींना पण ड्युटी किती तास असते। आता सुरुवातीला दारूबंदी पोलीसची जी ड्युटी आहे मित्रांनो ती 8 तासामध्ये विभागलेली आहे आणि टोटली तुमचे 3 ह्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे। म्हणजे 8 तास एक ड्युटी केला की 8 तास दुसरा ड्युटी करतो असं डिवाइड केलेलं आहे। परंतु महाराष्ट्रामध्ये दारूबंदी पोलीस ची वेकन्सी जी आहे त्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक दारूबंदी पोलीस म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटमधल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी 12-12 तास ड्युटी करावी लागते। परंतु आता ज्या जागा निघालेल्या त्या जागेवर जर समजा भविष्य काळात चांगल्या जागा निघाल्या तर त्या ठिकाणी 8 तासाची मान्यता ड्युटी 100% होईल। हा विषय झाला ड्युटीचा। आता विषय आहे काम। तुम्हाला काम काय करावं लागेल दारूबंदी पोलीसमध्ये। तर सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, दारूबंदी पोलीस हे दारू जे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून जे दारू विक्री केली जाते त्याच्यावर बंधन घालणे। म्हणजेच आता महाराष्ट्राच्या आतमध्ये ज्या दारूंना परमिशन आहे ते दारू त्या ठिकाणी विकली जाऊ शकते। आता विकली जाऊ शकते म्हणजे काय, तर त्या ठिकाणी अनेक लोकांना मान्यता दिलेली आहे म्हणजे त्यांच्याकडं गव्हर्नमेंटचं लायसन असतं, त्याच लोकांना त्या ठिकाणी दारू विक्रीसाठी परमिशन असते। अनेक वेळेतील लोक त्या ठिकाणी दारू विक्री करत असतात, परंतु दारू विक्री करत असताना त्या ठिकाणी काय काम करायचं असतं तर दारूबंदी पोलीसचं, तर त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत जे पोलीस आहेत दारूबंदी पोलीस ते त्या ठिकाणी जाऊन चेकिंग करायचं की जास्त प्रमाणात साठा झालेला आहे काय, किंवा जी दारू विक्री होत आहे ती दारू विक्री होत असताना त्याची एक्सपायरी डेट झालेली आहे काय। अनेक लोकांना देशी दारू विकण्याची परमिशन असते, अनेक लोकांना बियर विकण्याची परमिशन असते, परंतु त्या ठिकाणी अनेक लोक अशी करत असतात ती साधी दारू म्हणजे देशी दारू पण विकत असतात आणि बियर पण विकत असतात। वाईन शॉपमध्ये वाईनच विकली जाते आणि देशी दारूमध्ये देशी दारूच विकली जाते। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दारू विकू शकत नाही। त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे आता गोवामधनं जर दारू महाराष्ट्रामध्ये येत असेल तर ते चेकिंग करणे म्हणजे एक बॅरिकेड लावणे, बॅरिकेड लावून झाल्यानंतर प्रत्येक गाडीची चेकिंग करणे हे काम दारूबंदी पोलीसच असतं। जर चुकून कोण दारू विक्री करण्यासाठी किंवा न परमिशन घेत जर दारू महाराष्ट्रामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करणे हे पण काम दारूबंदी पोलीसवाल्यांचंच असतं। त्याच्यानंतर वर्दी घालून तुम्ही ड्युटी करू शकता का नाही करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी असं बंधन अजूनपर्यंत झालेलं आहे। तुम्ही विदाऊट वर्दीचं पण तुम्ही करू शकता आणि वर्दी घालून पण तुम्ही ड्युटी करू शकता। ड्युटी तुमची नाईट असते की नाही असते। तर मित्रांनो जे दारूची तस्करी केली जाते म्हणजे रात्रीची जास्त करून महाराष्ट्रामध्ये दारू आणण्याचा प्रयत्न असतो, त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणात तुमची नाईट ड्युटी लावली जाते आणि प्रत्येक ठिकाणी बॅरिकेड लावून तुमची नाईट ड्युटीमध्ये तुम्ही चेकिंग करू शकता। चेकिंग केल्यानंतर त्यात कोणत्या प्रकारची दारू आहे, ती कुठून आणली आहे, त्या ड्रायव्हरवर कारवाई करणे, जे दारू कुठं महाराष्ट्रात कुठं चालत होती त्याच्यावर कारवाई करणे, त्याच्यानंतर जी दारू कुठून निघली म्हणजे कुठून ट्रान्सपोर्ट झाली महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी त्याच्यावर कारवाई करणे, ही सगळी ड्युटी दारूबंदी पोलिसांना करावी लागत असते। अजून भरपूर गोष्टी आहेत दारूबंदी पोलीसची, परंतु सगळ्यात महत्त्वाची जी ड्युटी आहे ती ही आहे। त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच होता की बाबा दारूबंदी पोलिसांना तुम्हाला काय ड्युटी करावी लागते, काय जॉब प्रोफाईल असेल, तर ही सर्व जॉब प्रोफाईल तुमची असते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
जय हिंद, जय महाराष्ट्र.